नाशिकमधील सटाणा नगर परिषद निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या मैदानात आहे। भाजपसोबत न झाल्यास खरं तर एकला चलोची भूमिका राष्ट्रवादी घेऊ शकते। राष्ट्रवादी सटाणा येथील पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली असून पक्ष एक हाती विजयासाठी सज्ज असल्याचं मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। राज्यात निवडणुकीचा बिगुल लागल्यानंतर 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे आणि सटाणा जर विचार केला तर भाजप आणि ते जे खासदार आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि त्याच्यानंतर जे आमदार आहेत इथे भाजपचे आहेत आणि आपण आलो आहोत राष्ट्रवादी जे काँग्रेस पार्टीचे जे आहे अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासुद्धा बैठक या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं इथे युती होईल की ते एकला चलोची भूमिका घेणार आहेत। काय वाटतं, काय सांगा? अजितदादांनी वरिष्ठ लेवलला आदेश केला युतीनेच काम करावं लागेल तर युतीनेच करू, जर त्यांनी आदेश केला युतीने काम करायचं नाही तर आम्ही स्वतंत्र लढू। आमची युती होईल असं आम्हाला खात्री आहे, परंतु आता जे आमचे विद्यमान आमदार आहे आणि आणखी कोणी भाजपचे मोठे वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आमच्याशी चांगल्यापैकी संपर्क साधला पाहिजे, आमच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे। एकला चलोची भूमिका जर घेत असतील ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आत्मविश्वासाने सांगतो आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत, आमच्या पक्षाची ताकद अत्यंत मोठी आहे। तर राष्ट्रवादी पवार गट सुद्धा हा एकला चरोरे भूमिका घेऊन आणि स्पष्टपणे जी निवडणूक आहे ती लढवण्यास तयार आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सटाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।